नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या एस.के. पॅरामेडिकल क्लासेसमध्ये. तर आज आपण जो काही DMAचा सिलेबस आहे त्या सिलेबससाठी कोणकोणते विषय येतात, त्या विषयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सब टॉपिक्स येतात, त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारे बुक लिस्ट वापरू शकतो, या सर्व गोष्टीचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, जे काही नॉन टेक्निकल आहे या नॉन टेक्निकलमध्ये प्रथमतः जो काही मराठी विषय आहे या मराठी विषयामध्ये एकूण 15 प्रश्न येतात. या 15 प्रश्नामध्ये महत्त्वाचं म्हणजेच जे काही आपला व्होकॅब्युलरी आहे, व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रह. आतापर्यंत TCS ने जे काही पेपर पॅटर्न विचारलेला आहे, जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यामध्ये व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे. आपल्यापैकी बरेच पोरं जे काय करतात की व्होकॅब्युलरीचा अभ्यास करत नाहीत, जे जास्त ग्रामरवर फोकस करतात. पण सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे, जर आपण त्याचा प्रॉपरली अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला यामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. नुसता फापट पसारा करण्यापेक्षा शब्दसंग्रह करा. त्यानंतर येतात शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि बाकीचा जो काही ग्रामरचा पोर्शन आहे, थोडंफार व्याकरण. जास्त फोकस जो आहे तो फक्त आपल्याला या शब्दसंग्रहावरती करायचा आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी इत्यादी गोष्टी जर का आपण परफेक्ट केल्या तर बाकी दुसरी कोणती गोष्ट करण्याची गरज आपणास पडणार नाही. व्याकरणचा जो काही पोर्शन आहे, व्याकरण हे जास्त प्रमाणामध्ये येणार नसल्यामुळे जे काही ठराविक टॉपिक आहे, जसे की याच्यामध्ये प्रयोग, TCSचा सर्वात फेवरेट टॉपिक म्हणजे प्रयोग. त्यानंतर अलंकार, अलंकारवर पण सुद्धा TCS ने बऱ्याच प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर समास इत्यादी गोष्टी. बाकी गोष्टी करण्याची गरज नाही आहे. जे सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस करा प्रॉपर प्रकारे. आणि त्याच्यामध्ये नंतरचा जो टाईप झाला त्याच्यामध्ये येतात लेखक व त्यांची पुस्तके. या टॉपिकवर TCS प्रत्येक एक्झाम मध्ये जवळपास 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर हे तुम्ही परफेक्ट करा. याच्यासाठी मी तुम्हाला जर लागेल तर याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे की कोणकोणत्या लेखकांनी कोणकोणती पुस्तके बनवलेली आहे, याच्याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर जो टॉपिक येते योग्य जोड्या लावा. या टॉपिक मध्ये बऱ्याच प्रकारे जे काही आपलं व्याकरण असेल, ज्या काही गोष्टी असतील, ते सर्व विषय या सर्व गोष्टीमध्ये शिकवल्या जातील. या मराठीमध्ये बाकी दुसरी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. जर तुम्ही शब्दसंग्रह अतिशय चांगल्या प्रकारे केलेला असेल तर तुम्हाला बाकी कुठलीही गोष्ट करण्याचा गरज पडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर जो नॉन टेक्निकल मध्ये सेकंड सब्जेक्ट आहे, तो सेकंड सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश. आणि या इंग्लिश मध्ये सुद्धा सेम. बघा, आता आपण इकडे लक्ष द्या. ज्याप्रमाणे मराठी विचारला जाते त्याचप्रमाणे इंग्लिश सुद्धा विचारला जाते. इंग्लिशचे सुद्धा क्वेश्चन 15 प्रश्न असतात, जे की एकूण 30 मार्क्स साठी विचारले जातील. यामध्ये पण दुसरी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. यामध्ये आपण प्रामुख्याने करू शकतो. याच्यामध्ये पण मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो म्हणजे व्होकॅब्युलरी. ज्या विद्यार्थ्यांनी व्होकॅब्युलरीचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मार्क्स स्कोरिंग अतिशय चांगल्या प्रकारे होतो. व्होकॅब्युलरी मध्ये जर बघायचं झालं तर प्रामुख्याने सिनोनिम्स, त्यानंतर अँटोनिम्स, त्यानंतर इडियम फ्रेजेस, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, अतिशय चांगल्या प्रकारे हे आपल्या या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा एवढ्याच गोष्टीचा अभ्यास करा. आणि जे काही बाकीची गोष्ट राहिली असेल
याच्यामध्ये सेकंड टॉपिक हा विचारला जातो की थोडंफार ग्रॅमॅटिकली प्रश्न राहते ग्रामरचा. या ग्रामरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, त्यामध्ये टेन्स, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे पंक्च्युएशन. हे टॉपिक जर का तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे केले तर तुम्हाला निश्चितच याच्यामध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. जे दोन काही लँग्वेजचे पेपर आहेत मराठी आणि इंग्लिश, मराठी आणि इंग्लिशमध्ये 15 पैकी जवळपास 12 ते 13 स्कोरिंग आपण करू शकतो. फक्त या गोष्टीचा असं एक फोकस ठेवायचा आहे आपल्याला, नुसता फापट पसारा करण्यापेक्षा. जे काही प्रॉपर TCS DMA जो सिलेबस दिलेला आहे फक्त त्या सिलेबसचाच आपण अभ्यास करायला पाहिजे. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या लागलं तर तुम्ही. त्यानंतरचा जो सब्जेक्ट येते तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये बऱ्याच प्रकारचे टॉपिक येतात, पण ते टॉपिक आपण कशा प्रकारे करायचे हे समजत नाही. तर आजपर्यंत जे TCS सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत ते अंकगणितावर विचारलेले नाहीत. मॅक्झिमम जे काही वेटेज राहिलेलं आहे ते वेटेज फक्त रिझनिंगला राहिलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचणी, जवळपास 9 ते 10 प्रश्न याच्यावर विचारले जातील. आणि अंकगणिताचा जो काही पार्ट आहे या अंकगणितामध्ये प्रामुख्याने TCS चे ठरलेले जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने काळकामवेग, सरळ व्याज, त्याचा सब टॉपिक चक्रवाढ व्याज, तिसऱ्या नंबरला येते नफा तोटा ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणतो. चौथ्या नंबरला येते शेकडेवारी. जे काही टॉपिक आहे महत्वाचे एवढेच टॉपिक करा, बाकी नुसता फापट पसारा करण्यापेक्षा हे महत्वाचे टॉपिक आहे. TCS चे वारंवार क्वेश्चन याच टॉपिकवर आलेले आहेत. जर तुम्हाला बघायचे असतील तर जे TCS प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन्स पेपर आहेत ते तुम्ही बघा. याच्यामध्ये याच्या बाहेर एकही प्रश्न गेलेला नाही. त्याच्यानंतर जर करायचं झालं तर एक लसावी मसावी ज्याला आपण इंग्लिशमध्ये LCM SCF म्हणतो, हा एक टॉपिक. माझ्या अंदाजाप्रमाणे TCS चे जे काही बुद्धिमत्ता चाचणीचे विषय आहे यामध्ये 9 ते 10 प्रश्न येतात आणि जे राहिलेले 5 ते 6 प्रश्न आहेत जवळपास 5 ते 6 प्रश्न हे या अंकगणितावर विचारले जातात. तर अंकगणिताचा एवढा लोड घेण्याचं, टेन्शन घेण्याचं कोणतेही कारण नाही. तुम्ही प्रॉपरपणे बुद्धिमत्ता चाचणीचा पूर्ण अभ्यास करा. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. अंकगणिताचा जर विषय झाला तर एवढे टॉपिक करा. जर तुम्हाला टाइम असेल तर आणखी तुम्ही जास्त करू शकता. त्यानंतर जो एक टॉपिक आहे तो नॉन टेक्निकल मध्येच जो खूप वास्ट आहे, ज्याचा सिलेबस सुद्धा खूप मोठा आहे, तो म्हणजेच सामान्य ज्ञान. या सामान्य ज्ञान मध्ये प्रामुख्याने इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी. बघा, हे जे काही सामान्य अध्ययनाचं जे काही सब टॉपिक्स आहे हा पण सुद्धा 15 क्वेश्चन साठी विचारला जातो.
यामध्ये प्रामुख्याने एवढा अभ्यास करणं आपल्यासाठी पॉसिबल नाही आहे. यामध्ये इतिहास करायचा आहे, भूगोल करायचा आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे, चालू घडामोडी आहे. हे विषय करणं आपल्याला खूप भारी जातात. तर यामध्ये प्रामुख्याने जर करायचं झालं तर चालू घडामोडीवर वेटेज द्या. चालू घडामोडीवरती जवळपास 2 ते 3 प्रश्न हे निश्चितपणे विचारले जातात. त्यामध्ये आणखी याच्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक म्हणजेच जो काही आरटीआय आहे, आरटीआय ऍक्ट 2005, तसेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा 2015चा आहे. हे 2 सब्जेक्ट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. आरटीआय ऍक्ट वरती सुद्धा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारलेले आहेत, तसंच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट वरती सुद्धा क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, या सिलेबससाठी, अभ्यासक्रमासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारी बुक लिस्ट. बुक लिस्ट संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं असते की या विषयासाठी आपण कोणत्या प्रकारचं पुस्तक यूज करू शकतो, कोणत्या प्रकारचं लेखकाचं संदर्भ आपण घेऊ शकतो. तर त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाकी अदर गोष्टीचा कुठल्याही प्रकारे लोड न घेता फक्त एकाच विषयाच्या अभ्यासासाठी एकच पुस्तक फॉलो करा आणि त्या विषयाचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम असेल तो त्या एका विषयामध्ये दिलेला असेल तर एकच पुस्तक फॉलो करा. त्यासाठी आपण इथे बघणार आहोत महत्वाची बुक लिस्ट. मी तुम्हाला सजेस्ट करेल की जास्त कोणत्याही गोष्टीचा फापट पसारा करण्यापेक्षा एकच बुक लिस्ट फॉलो करा. जसं ज्यामध्ये प्रामुख्याने जर मराठी असेल तर मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं जे बुक आहे हे मोरा वाळंबे सरांचं करू शकता, किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं एक बुक येते ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे या दोन्ही गोष्टीमध्ये शब्दसंग्रह आणि मराठी व्याकरण दोन्ही अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. 2 पैकी एक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सेकंड येते इंग्लिश. इंग्लिश विषयासाठी महेश पाटील सर, किंवा बाळासाहेब शिंदे सर. यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे व्होकॅब्युलरी आणि ग्रामर चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. 2 पैकी कोणतेही आपण एक पुस्तक फॉलो करू शकता. त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी तुम्ही प्राध्यापक सचिन ढवळे सरांचं जे काही बुक येते मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं एकदम दर्जेदार क्वालिटीचं पुस्तक आहे. यामध्ये तुमचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास होणार आहे. तर तुम्ही एकच बुक फॉलो करा ज्यामध्ये चांगल्या प्रकारे सचिन ढवळे सरांनी बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताचं एकदम मराठीमध्ये संपूर्ण विश्लेषण योग्य प्रकारे सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही फॉलो करू शकता. त्यानंतर जे सामान्य अध्ययन आहे या सामान्य अध्ययनामध्ये तुम्ही जर शक्य होत असेल तर तुमच्याकडे प्रत्येक विषयाचे बुक्स असतील तर ते तुम्ही वाचा. नाहीतर त्यामध्ये तात्याचा ठोकळा जोर आहे ज्यामध्ये संपूर्ण विषय दिलेले आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स वगैरे ते सर्व या ठिकाणी आहेत. त्यानंतर एक मॅजिक ठोकळा येतो, हा तुम्ही वाचू शकता. महत्वाचं म्हणजेच एक आरटीआय ऍक्टची जी पीडीएफ आहे ते पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक मध्ये देणार आहे. जो 2005 आणि 2015चा ऍक्ट आहे हे तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर याच्यामधला महत्वाचा विषय म्हणजेच करंट अफेअर, चालू घडामोडी. या चालू घडामोडीसाठी तुम्ही
जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही तो विषय करा, किंवा सुहास भिसे सरांचं जे एक युट्यूबला चॅनल आहे, एकदम अतिशय चांगल्या प्रकारे सुद्धा सरांनी चालू घडामोडीचा अभ्यास घेतलेला आहे. या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. या अवांतर जर तुम्हाला आणखी काही टाइम असेल, जर तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा असेल, या गोष्टीमध्ये तुमचा अभ्यास होत नसेल, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करू शकता. याचा एक फोटो काढून घ्या पटकन. माझं असं मत आहे की नुसतं सर्वच विषयाचे पुस्तक आपल्याकडे आहे आणि आपला अभ्यास काहीच नाही. जेवढे तुम्ही पुस्तकं वाचाल तेवढं स्वतः कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत एकच पुस्तक फॉलो करा आणि त्याच पुस्तकाचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आता आपण बघणार आहोत जो काही टेक्निकल सिलेबस आहे. या टेक्निकल मध्ये मी जे काही एक्सरे टेक्निशियनच्या पोस्टसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा संपूर्ण अभ्यास सिलेबस इथं कव्हर करणार आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. तर यासाठी मी तुम्हाला सांगतो की जर तुमचे आधी लेक्चर झालेले असतील तर त्या लेक्चरचं वारंवार रिव्हिजन करा. यासाठी तुम्हाला होत असेल तर तुम्हाला कोणते टॉपिक समजत नसेल, अवघड जात असेल, तर तो टॉपिक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या टॉपिकवर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामध्ये जर तुम्हाला करायचं झालं, महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. सर्वात आधी म्हणजेच एक्सरेज. एक्सरेच्या बाबतीमध्ये जे काही प्रॉपर्टीज असतील, त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग असेल, प्रिन्सिपल असेल, सर्व गोष्टी तुम्ही एक्सरेच्या बाबतीमध्ये क्लिअर करून टाका. त्यानंतर येते सेकंड डार्क रूम, त्यानंतर येते CRDR, त्यानंतर येते रेडिएशन फिजिक्स, त्यानंतर येते एक्सरेच्या प्रोसिजर. यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत. एक्सरेच्या प्रोसिजर नंतर महत्वाचा टॉपिक म्हणजेच सिटी स्कॅन, MRI, सर्व जे काही गोष्टी असतील आपल्या रेडिओग्राफी रिलेटेड ते सर्व गोष्टींचा सिलेबस तुम्हाला करायचा आहे. MRI नंतर येते मॅमोग्राफी, मॅमोग्राफी नंतर येते सियाम नंतर येते रेडिएशन थेरपी. त्याच्यानंतर तुम्ही आणखी करू शकता बायोमेडिकल वेस्ट, त्यानंतर ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, त्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजेच यामध्ये आणखीन असे बरेच प्रकारचे जे टॉपिक आहे ते राहिले असतील तर ते सर्व टॉपिक आपण इथं करू शकतो. जर याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर जर का बुकलिस्ट पाहिजे असेल तर बुकलिस्ट साठी मी रिकमेंडेड करतो तुम्हाला सतीश भार्गवा सरांचं बुक, जे अतिशय चांगल्या प्रकारे आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर जे ISRTचे MCQ आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर आपल्या चॅनलवर जे काही मी MCQ घेणार आहेत त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. आणि बाकी ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टीचा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही तुम्हाला जे आवश्यक असेल त्या सर्व गोष्टीचा मी इथं पुरवठा करून देणार आहे. यापैकी जर तुम्हाला कोणतं टॉपिक आणखी आपल्याला शिकवायचं असेल, टॉपिक समजत नसेल, तर लवकरच आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. लवकरच आपण त्या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत. यामध्ये टेक्निकलसाठी थिअरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
थेरीच्या नंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे एमसीक्यू. जेवढं तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस केली तेवढा तुमचा पेपर अतिशय चांगल्या प्रकारे कव्हर होणार आहे. हा झाला तुमचा टेक्निकल रिलेटेड. जर तुम्हाला लॅब टेक्निशियन असेल, ऑप्थल्मॉलॉजी टेक्निशियन असेल आणि बाकी अदर कोणत्या पॅरामेडिकल पोस्टसाठी जर तुम्ही असाल तर तुम्ही ते सांगा. त्याच्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे एक फॅकल्टी आपण घेऊन येणार आहोत. निश्चितच ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे हा जो काही या पोस्ट रिलेटेड टेक्निकल अभ्यासक्रम आहे याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या